भरलेला पापलेट कसा करायचा दाखवते या. हा आता मी भरपूर मसाला करतेय, त्यामुळे जवळपास 1 वाटी आपल्याला लसूण घ्यायचे आहेत, एक अर्धा चमचा हळद. आपल्याला ह्याच्यामध्ये ना तिखट पेक्षा सुद्धा लसूण जास्त पाहिजे, म्हणजे लसूण हा ओव्हर पॉवरिंग पाहिजे. मीठ सुद्धा चांगलं 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. आता इथं चांगला एक मोठा लिंबू एवढ्या साईजचा चिंचेचा गोळा आपल्याला यात टाकायचा आहे आणि हे आता छान फाईन आपल्याला पेस्ट करायची आहे. हे बघा, हे असं फाईन पेस्ट तयार होते. आता इथं आपण हा स्टफ हलवा करतोय. हे बघा, हे काळं पापलेट जे आहे ह्याला असं पॉकेट मारून घ्यायचं. प्रॉन्स घेतलेले आहेत, या प्रॉन्सचं आपल्याला स्टफिंग करायचं आहे. बघा, इथं एक 7 प्रॉन्स घेतलेले आहेत. साधारण असं कट करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे ते छान आतमध्ये बसू शकतात. नाहीतर काय होणार, हे मोठे मोठे प्रॉन्स जर घातले तर ते स्टफिंग बाहेर येईल. हे असे बारीक चिरून घेतले की आता हे स्टफिंग आपण कसं करायचं ते दाखवते. यात एखाद दुसरा चमचा तेल, एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो. बस. आलं लसूणची पेस्ट घालायची, खूप जास्त नाही, एक अर्धा पाव चमचा, जसं जेवढे प्रॉन्स आहेत त्याच्याप्रमाणे. आता आपले प्रॉन्स कमी आहेत त्यामुळे जास्त नाही घालायचं. नावाला हळद आणि चवीपुरता मीठ. नंतर मालवणी मसाला 1 चमचा. प्रॉन्स हे मिक्स करायचं. प्रॉन्स लगेच शिजतात त्यामुळे रब्बर सारखं त्याला होऊ देऊ नका. आता ह्याला भरपूर कोथिंबीर, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि हा चिरोटी रवा, हे सगळं मिक्स करणार. हे जे मगाशी आपण तिखट तयार करून घेतलं होतं कोटिंगसाठी ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. हा प्रॉन्सचा जो मसाला आहे तो स्टफ करायचा आहे आणि ह्याला आता असं हे जे तिखट आहे व्यवस्थित पूर्ण स्किनला छान लागतो तो झोपवायचा. हा लागेल. आणि आता आपण शेपटीकडच्या भागाने आपण ह्याला असं मसाला लावू. आता ह्याला सावकाश प्रेमाने आणि हा आता तव्यावर असा ठेवायचा. आहा, त्याला असा उचलायचा आणि